इटालियन फॅशन ब्रँड म्हणजेच प्राडा या कंपनीने देखील आता आपलं कोल्हापुरी पायतानाचं महत्त्व मान्य केलेलं आहे. मान्य केलं म्हणजे नेमकं काय तर प्राडा मेड इन इंडिया आणि इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल हा जो प्रकल्प त्यांनी आता राबवला आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी आता कोल्हापुरी पायतानाला जागतिक स्वरूप दिलेलं आहे. आणि त्यांनी त्याच अनुषंगाने एक चप्पल देखील लॉन्च केलं, एक सँडल देखील लॉन्च केले. त्याचं टॅगलाईनच ही आहे की मेड इन इंडिया अँड इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल. आणि ह्या गोष्टीमुळे झालं काय आता तर कोल्हापुरी पायतान जी आहे, महाराष्ट्राची जी आपली ओळख आहे कोल्हापुरी पायतान, त्याला आता जागतिक ओळख मिळालेली आहे. आणि आपल्याला असं माहिती देखील मिळते की लिडकॉम आणि लिडकरने देखील ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेतलेला आणि त्यांचा देखील या गोष्टीमध्ये प्रामुख्याने सहभाग देखील आपल्याला दिसून येतोय. आता अजून एक गोष्ट या ठिकाणी चर्चा करण्यासारखी, अजून एक गोष्ट या ठिकाणी बोलण्यासारखी अशी वाटते की मध्यंतरी आपण एक वाद बघितला असेल की प्राडाने कोल्हापूरच्या काही कारागिरांना आणि ठराविक कारागिरांना श्रेय दिलं नव्हतं. त्याच्यामुळे प्राडा आणि त्या कारागिरांचा देखील वाद झाला होता की श्रेय दिलं नाही. त्याच्यामुळे ते वादाच्या भोरात प्राडा ब्रँड सापडला होता. परंतु आता त्याच कारागिरांना विश्वासात घेऊन, काही लोकांना विश्वासात घेऊन, काय त्यांचं कशा प्रकारे कोल्हापुरी चप्पल बनवली जाते, कशा प्रकारे डिझाईन केलं जातं, या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांच्याकडनं विश्वासाने घेत त्यांचा विश्वास संपादन करून त्या सगळ्या कारागिरांकडनं माहिती काढत आता फायनली मेड इन इंडिया आणि इन्स्पायर्ड बाय कोल्हापूर हे टॅग दिलेलं आहे. आणि त्या प्राडाने म्हणजे ज्या प्राडा कंपनीने त्या कोल्हापुरी पायतानाचं महत्त्व मान्य करून त्या कारागिरांना देखील एक आपण म्हणू शकतो की एक ट्रिब्यूट दिलेलं आहे की त्यांनी त्यांचं महत्त्व मान्य देखील केलेलं आहे. आता हे कोल्हापुरी पायतान जे आहे ते सगळंच म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरतं, भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर आता ह्या कोल्हापुरी पायतानाचं महत्त्व आणि कोल्हापूर पायतानाची माहिती हे आता जगभर पोहोचणार आहे ह्या प्राडाच्या ह्या प्रकल्पामुळे. आता या गोष्टीबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं आणि तुम्ही देखील ह्या प्राडाच्या चपलीबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज.